गुड मॉर्निंग डॉक्टर्स, वेलकम टू आयबीज डिजिटल क्लासरूम. लेट्स एक्सप्लोर द वर्ल्ड ऑफ बायोलॉजी. तर बेटा इव्होल्यूशन आपण शिकत होतो आणि इव्होल्यूशन मध्ये आपण मॉडर्न सिंथेटिक थ्योरी शिकत होतो. बेटा तुम्हाला सांगितले मॉडर्न सिंथेटिक थ्योरी इज अगेन ऑर्गेनिक इवोल्यूशन का थ्योरी, जिसमें बताया गया है, जिसको आप लोग नियो डार्विनिज्म भी बोलते हो, जिसमें बताया गया है बेटा कि डार्विन को सेंटर में रखा गया है और डार्विन की थ्योरी के अंदर कुछ अच्छी वाली बातें बताई गई हैं, है ना. जैसे जेनेटिक वेरिएशन डाल दिया, जैसे कि रिप्रोडक्टिव आइसोलेशन डाल दिया, ज्योग्राफिकल आइसोलेशन डाल दिया, म्यूटेशन डाल दिया, है ना, जिसकी वजह से जेनेटिक वेरिएशन आते हैं. वो सारी चीजें उन्होंने उसमें डाल दी. ठीक है. और फिर से वही वाली बात कि कोई भी ऑर्गेनिक इवोल्यूशन की थियरी जो है वो आपको किस बारे में बात करती है, वो आपको बात करती है बेटा फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज. नवीन स्पेसीज कशी तयार होते त्याच्याबद्दल आपल्याला बोलत असते बेटा. ठीक आहे. तर फाउंडर इफेक्ट आपण बघत होतो बेटा. काय बघत होतो आपण? फाउंडर इफेक्ट, है ना. त्याच्यामध्ये फाउंडर इफेक्ट कशाचा पार्ट आहे बेटा? फाउंडर इफेक्ट पार्ट आहे तुमच्या जेनेटिक ड्रिफ्टचा. ठीक आहे बेटा. जेनेटिक ड्रिफ्ट एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट अजून एक पॉइंट लक्षात ठेवा. जेनेटिक ड्रिफ्ट इट इज ऑल्सो कॉल्ड ऍज सेवाल राईट इफेक्ट. ठीक आहे ना. जेनेटिक ड्रिफ्टला तुम्ही काय म्हणता बेटा? सेवाल राईट इफेक्ट, है ना. सेवाल राईट यांनी हे जेनेटिक ड्रिफ्टचा कन्सेप्ट सांगितलाय, त्याच्यामुळे आपण त्याला म्हणतो बेटा सेवाल राईट इफेक्ट. लास्ट लेक्चर मध्ये आपण जेनेटिक ड्रिफ्टचा एक एग्जांपल बघितलं होतं, फाउंडर इफेक्ट. ठीक है. फाउंडर इफेक्ट का भी एक एग्जांपल देखा था बेटा, अमिश पॉप्युलेशन. ठीक है ना. फाउंडर मेंबर्स तुम्हाला एक एक्सप्लेनेशन पण दिलं होतं बोर्डवरती. फाईन. आता आज आपल्याला बघायचं बेटा जेनेटिक ड्रिफ्टचा अजून एक एक्झाम्पल, त्याला आपण म्हणतो बेटा बॉटल नेक इफेक्ट. तर बॉटल नेक इफेक्ट समजून घ्या बेटा आज व्यवस्थित, है ना. आज आपल्याला काय शिकायचं बेटा? बॉटल नेक इफेक्ट. तर बॉटल नेक इफेक्ट जे आहे हे बॉटल नेक इफेक्ट इज अगेन एक्झाम्पल ऑफ जेनेटिक ड्रिफ्ट. ठीक है. बॉटल नेक इफेक्ट. बॉटलनेक इफेक्ट इज अगेन अन एक्झाम्पल ऑफ जेनेटिक ड्रिफ्ट. आता बॉटलनेक इफेक्ट काय सांगते बेटा आणि याला बॉटलनेकच का म्हणतात ते समजून घ्या. ठीक आहे. समजा आपण एखादं एक बॉटल इथे या ठिकाणी आपण इथं एक बॉटल ड्रॉ करू. ठीक है ना. सपोज एक बॉटल है. ठीक है. और इस बॉटल में एक पॉपुलेशन के अलील्स हम लोग दिखा रहे हैं. ठीक है. सपोज दीज आर द अलील्स. So these are the alleles of the individuals. ठीक है. ये इंडिविजुअल्स के अलील्स हैं बेटा. ठीक है. ये इंडिविजुअल्स की क्या है? एलील्स हैं. सो दिस इज द ओरिजिनल पॉपुलेशन. हम लोग इसको क्या बोलते हैं बेटा? ये है ओरिजिनल पॉपुलेशन. दिस इज ओरिजिनल पॉपुलेशन. ठीक है. ये ओरिजिनल पॉपुलेशन है. अब इस ओरिजिनल पॉपुलेशन में ये ओरिजिनल पॉपुलेशन की कुछ अलील्स दिखाए बेटा, अलग अलग तरह के अलील्स हो सकते हैं. सो ये जो ओरिजिनल पॉपुलेशन है, इस ओरिजिनल पॉपुलेशन में एक बॉटल नेक इवेंट होता है बेटा. इसमें क्या होता है? एक बॉटल नेक इवेंट. बॉटल नेक इवेंट. और ये बॉटल नेक इवेंट कुछ भी हो सकता है बेटा, है ना. ये बॉटल नेक इवेंट कुछ भी हो सकता है, जैसे कि नेचुरल कैलामिटीज. नेचुरल कैलामिटीज. ठीक है. जैसे कि हम लोग बोल सकते हैं हंटिंग, जैसे कि हम लोग बोल सकते हैं फ्रैगमेंटेशन. ठीक है ना. कुछ भी हो सकता है. ठीक है. नेचुरल कैलामिटीज, हंटिंग, फ्रैगमेंटेशन, ये कुछ भी जो इवेंट हो रहा है इसको आप लोग एक बॉटलनेक इवेंट बोलते हो बेटा. ठीक है. और इस बॉटलनेक इवेंट की वजह से, ठीक है ना, इस बॉटलनेक इवेंट की वजह से क्या हो गया कि इनमें से सिर्फ कुछ इंडिविजुअल्स ही यहां पे क्या कर गए? सर्वाइव कर गए. ठीक है ना. इसमें से सिर्फ कुछ इंडिविजुअल्स यहां पे क्या कर गए? सर्वाइव कर गए. ये बॉटलनेक इवेंट की वजह से इनमें से सिर्फ कुछ इंडिविजुअल्स यहां पर सर्वाइव कर गए. ठीक है. ये देखो, ये है. ठीक है. उसके बाद और क्या क्या है? उसके बाद रेड है ना, रेड. उसके बाद व्हाइट. ठीक है. उसके बाद चलो कोई नहीं. ठीक है. तो ये सारी चीजें यहां पे.
फाइन। सो ये बॉटलनेक इवेंट हो गया, ठीक है। अब नेचुरल कैलेमिटीज आप लोग समझ सकते हो बेटा। नेचुरल कैलेमिटीज मतलब जैसे कि फॉर एन एग्जांपल ड्रॉट है ना, फ्लड है ना, सूखा पड गया, दुष्काळ पडला ज्याला तुम्ही म्हणता, कि भूकंप झाला, अर्थक्वेक झालं, वोल्कॅनिक इरप्शंस, कुछ भी हो सकता है। या फिर हंटिंग आप लोग बोल सकते हो, हंटिंग, ठीक है, शिकार। या फिर फ्रैगमेंटेशन, फ्रैगमेंटेशन मतलब कोई एक एरिया है जहां से रेल की पटरी चली गई, यहां पर कोई एरिया है जहां पे डॅम का कंस्ट्रक्शन हो गया, उसको फ्रॅगमेंटेशन बोलते हैं, आप लोग इकोलॉजी में पढ़ते हो। तर हे असं काहीतरी झालंय बेटा, ज्याच्यामुळे त्या ठिकाणी राहणारे जे ओरिजिनल पॉप्युलेशन आहे, त्या ओरिजिनल पॉप्युलेशन मध्ये एक बॉटलनेक इव्हेंट झालाय, त्या गोष्टीला आपण बॉटलनेक इव्हेंट म्हणतो। आणि त्याच्यामुळे काय झालं, याच्यामधले त्या गोष्टीमुळे, ह्या बॉटलनेक इव्हेंटमुळे है ना, ह्या बॉटलनेक इव्हेंटमुळे फक्त काही इंडिव्हिज्युअल्सच काय झाले, सर्व्हाइव्ह झाले। ह्या बॉटलनेक इव्हेंट मध्ये मुळे काय झालं बेटा, फक्त काही इंडिव्हिज्युअल्स काय झाले, सर्व्हाइव्ह झाले, ठीक आहे, इतकेच इंडिव्हिज्युअल्स सर्व्हाइव्ह झाले, ठीक आहे। आणि मग इतके इंडिव्हिज्युअल जे सर्व्हाइव्ह झालेत, हेच इंडिव्हिज्युअल्स पुढे चालून काय करतात बेटा, हेच इंडिव्हिज्युअल्स पुढे चालून एक पॉप्युलेशन बनवतात। हेच इंडिव्हिज्युअल्स काय करतात, पुढे चालून एक पॉप्युलेशन बनवतात। आता हे न्यूली फॉर्म्ड पॉप्युलेशन आहे बेटा, दिस इज द न्यूली फॉर्म्ड पॉप्युलेशन, ठीक आहे। आता हा जो न्यूली फॉर्म्ड पॉप्युलेशन आहे, तो न्यूली फॉर्म्ड पॉप्युलेशन हा ओरिजिनल पॉप्युलेशन पेक्षा एकदम वेगळा दिसतो। न्यूली फॉर्म्ड पॉप्युलेशन इज व्हेरी मच डिफरंट फ्रॉम द ओरिजिनल पॉप्युलेशन। म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही बघा बेटा, ह्या ठिकाणी जेनेटिक व्हेरिएबिलिटी काय झाली आहे, जेनेटिक व्हेरिएबिलिटी कमी झाली आहे, है ना। ह्या ठिकाणी काय झाले बेटा, जेनेटिक व्हेरिएबिलिटी रिड्यूस झाली आहे, है ना। जेनेटिक वेरिएशन, हम लोग ऐसा बोल सकते हैं कि दिस इज द न्यूली फॉर्म्ड पॉपुलेशन, दिस इज द न्यूली फॉर्म्ड पॉपुलेशन, जहां पर आप लोग देखते हो कि जेनेटिक वेरिएशन क्या हो गया, कम हो गया, ठीक है। द न्यूली फॉर्म्ड पॉपुलेशन में जेनेटिक वेरिएशन क्या हो गया बेटा, कम हो गया, ठीक है। ये ओरिजिनल पॉपुलेशन है, वो न्यूली फॉर्म्ड पॉपुलेशन है। अब इसको आप लोग बॉटलनेक, दिस इज द बॉटलनेक इव्हेंट, है ना, ये है बॉटलनेक इव्हेंट, ठीक है। बॉटलनेक इव्हेंट मध्ये ह्या कुठलीही गोष्ट होऊ शकते, कुछ भी हो सकता है। सो दिस इज ऑल्सो एन एक्झाम्पल ऑफ जेनेटिक ड्रिफ्ट। बघा बेटा, हे जे इंडिव्हिज्युअल्स इथं वाचलेत ना, हे बघा, हे जे इंडिव्हिज्युअल्स इथं वाचलेत, जे बॉटल मधून बाहेर आले, किंवा आपण असं म्हणू शकतो की हे वाचलेत, हे वाचलेले जे इंडिव्हिज्युअल्स आहेत, ते मेलेल्या इंडिव्हिज्युअल्स पेक्षा काही खूप जास्त डिझर्व होते, किंवा खूप ते वाचायलाच पाहिजे होते, ते खूप महत्वाचे होते, असं काहीच नव्हतं बेटा, ठीक है ना। ऐसा कुछ भी नहीं था, ये बाय चांस बच गए, है ना। ये सारी चीजों में ये कैसे बच गए, बाय चांस बच गए, ठीक है। जैसे कि फॉर एन एग्जांपल, इंडिया का सबसे अमीर आदमी, ठीक है, इंडिया का सबसे अमीर आदमी अगर फ्लाइट से जा रहा है, ठीक है ना, और उसके साथ कुछ दूसरे लोग भी हैं, और अगर फ्लाइट का एक्सीडेंट हो जाता है, ठीक है, तो उनमें से सारे लोग मर जाएंगे। ऐसा नहीं कि वो सबसे अमीर है, वो बचना चाहिए, ऐसा कुछ भी नहीं होता, है ना। नॅचरल कॅलॅमिटीज मध्ये कुणीही मरू शकतं, कुणीही वाचू शकतं। तिथं काही नॅचरल सिलेक्शन सारखं नाहीये की जे फिट आहे, जो स्ट्रॉंग आहे, तोच वाचेल, तोच डिझर्व आहे सर्व्हाइव्ह साठी, तसं काहीच नाहीये बेटा। जेनेटिक ड्रिफ्टचा कन्सेप्ट काय, जेनेटिक ड्रिफ्ट मध्ये इंडिव्हिज्युअल जे सर्व्हाइव्ह होतात ते बाय चान्स सर्व्हाइव्ह होतात, ठीक है ना। कसे सर्व्हाइव्ह होतात बेटा, ते बाय चान्स सर्व्हाइव्ह होत असतात, ठीक है। अभी यहां पे आप लोग देखोगे कि इसको बॉटलनेक ही क्यों बोला है, बॉटलनेक क्यों बोला है, क्योंकि जब हम लोग बॉटल को ऐसा टिल्ट करते हैं, असं आपण तुम्ही बॉटल मधलं काहीतरी कंटेंट बाहेर काढतात, तर थोडासाच कंटेंट बाहेर येत असतो, है ना। हेच जर तुम्ही असं बघितलं की समजा एखादा अशा पद्धतीचा जार आहे, त्याच्यामध्ये हे इंडिव्हिज्युअल्स आहेत, ठीक आहे ना, आणि याला जर तुम्ही असं उलट केलं, तर हे सगळेच इंडिव्हिज्युअल्स बाहेर आले, सगळे एकदमच पडेल खाली, है ना, म्हणजे सगळेच वाचले, तर असा कन्सेप्ट आहे। ह्याला बॉटल नेकच का म्हणतात, कारण बॉटलची नेक कशी असते, नॅरो असते, आणि त्याच्यामधून फक्त थोडेसेच इंडिव्हिज्युअल्स काय होतात, सर्व्हाइव्ह होतात, है ना। जसं की बॉटल मधून थोडेसच कंटेंट बाहेर येतं, तसं तिथं इंडिकेशन करायचं की थोडेसेच इंडिव्हिज्युअल्स काय झालेत, सर्व्हाइव्ह झालेत त्या ओरिजिनल पॉप्युलेशन पासून। मग जे इंडिव्हिज्युअल सर्व्हाइव्ह झालेत त्यांच्यामध्येच असलेले अलिल्स काय होतील, त्या न्यूली फॉर्म्ड पॉप्युलेशन्स मध्ये दिसतील, आणि न्यूली फॉर्म्ड पॉप्युलेशन हे ओरिजिनल पॉप्युलेशन पेक्षा ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन काय झालं असेल बेटा, जेनेटिक व्हेरिएशन कमी झालं असेल। सो दिस इज कॉल्ड बॉटलनेक इफेक्ट। ह्याला तुम्ही काय म्हणता बेटा, ह्याला तुम्ही म्हणता बेटा बॉटलनेक इफेक्ट। समझा, कोई दिक्कत, कोई सवाल। ये वाला डायग्राम आप लोग ड्रॉ कर सकते हो, ठीक है, वीडियो पॉज करो, ये वाला डायग्राम आप लोग ड्रॉ कर सकते हो। अब यहां पर आप लोग देखो, फाउंडर इफेक्ट हमने कल ही देखा था, फाउंडर इफेक्ट का ये एग्जांपल मैंने आपको कल बताया था स्लाइड पे, ठीक है। और ये देखो बेटा, ये भी एक जेनेटिक ड्रिफ्ट का ही एग्जांपल आहे, दिस इज ऑल्सो एन एक्झाम्पल ऑफ जेनेटिक ड्रिफ्ट। हे तुम्हाला मी काल पण एक्सप्लेन करून सांगितलं होतं की या ठिकाणी तुम्ही बघा,
है ना, ये एक पॉपुलेशन है ना, ये एक पॉपुलेशन है, बीटल का पॉपुलेशन है, ठीक है। इस बीटल के पॉपुलेशन में आप लोग को ये ग्रीन कलर वाले 3 दिख रहे हैं और ये ब्राउन कलर वाले 6 दिख रहे हैं, टोटल 9, ठीक है। लेकिन इस बंदे का पैर इस पे आ गया, ठीक है, इसलिए ये मर गए बेचारे, ये मर गए, ठीक है। अब आप लोग देखोगे न्यूली फॉर्म्ड पॉपुलेशन में इनका एलिलिक फ्रिक्वेन्सी क्या हो गया, कम हो गया, हे इंडिव्हिज्युअल्स कमी झाले, हे आता इंडिव्हिज्युअल्स वाढत जातील, ठीक आहे। ह्यांचं पॉप्युलेशन वाढत जाईल, ह्यांचं कमी होत जाईल। आता ह्या माणसाचा पाय जर इकडे पडला असता तर हे वाचले असते, है ना, हे ग्रीन कलरचे वाचले असते, हे गेले असते, ठीक आहे। म्हणजे पाय पडणे ही जी प्रोसेस आहे ही बाय चान्स प्रोसेस आहे बेटा। दिस इज द डिफरन्स बिटवीन नॅचरल सिलेक्शन अँड जेनेटिक ड्रिफ्ट। नॅचरल सिलेक्शन मध्ये जे सिलेक्शन होत असतं ते त्याच्या एबिलिटीवर होत असतं, ठीक है, वो उसकी एबिलिटी पे होता है, वो बंदा डिजर्व है कि नहीं है, वो बंदा फिट है कि नहीं है। अगर वो बंदा अकॉर्डिंग टू सराउंडिंग खुद में चेंजेस ला रहा है, वो फिट है, तभी उसका सिलेक्शन होगा, उसको आप लोग नेचुरल सिलेक्शन बोलते हो। जबकि जेनेटिक ड्रिफ्ट में जो सिलेक्शन होता है वो बाय चांस सिलेक्शन होता है बेटा। कैसे सिलेक्शन होता है, बाय चांस सिलेक्शन। अब उसके बाद बॉटलनेक, अभी जो मैंने आपको बताया, समझाया कि बॉटलनेक आर द नेचुरल कैलेमिटीज, बॉटलनेक इवेंट बोल सकते हो आप लोग मोर स्पेसिफिकली, ठीक है। यहां पर बॉटलनेक या फिर हम लोग बोल सकते हैं बेटा बॉटलनेक इवेंट आर द नेचुरल कैलेमिटीज हो सकता है, लाइक earthquake, volcanic eruptions, flood, storms, etc. It may drastically reduce the size of population and now this population may be genetically different from the original population. अभी मैंने आपको बताया जो न्यूली फॉर्म्ड पॉपुलेशन होता है बेटा, वो न्यूली फॉर्म्ड पॉपुलेशन ओरिजिनल पॉपुलेशन से जेनेटिकली डिफरेंट होता है, क्योंकि ऑब्वियस है कि नया नया पॉपुलेशन बना है, वो भी एनवायरमेंटल, जैसे हम लोग बोलते हैं कि नए एनवायरमेंट में अकॉर्डिंग टू एनवायरमेंट उनमें बाद में चेंजेस भी होंगे, है ना, उनमें बाद में क्या बोल सकते हैं कि उनमें भी म्यूटेशन होगा, उनमें भी जेनेटिक वेरिएशन आएगा आगे चलकर और एक नया स्पीसीज बनेगा, वो सारी चीजें। लेकिन जो न्यूली फॉर्म्ड पॉपुलेशन होगा वो ओरिजिनल पॉपुलेशन से कैसा होगा, डिफरेंट होगा। जेनेटिक वेरिएबिलिटी कम हो गई बेटा, है ना। ये बॉटलनेक इवेंट की वजह से क्या होता है, जेनेटिक वेरिएबिलिटी क्या हो जाती है, कम हो जाती है, ठीक है। अब इसके बाद आप लोग देखोगे, ये देखो ये वाला, अभी वाला जो एग्जांपल मैंने आपको बताया कि ओरिजिनल पॉपुलेशन में आप लोग को रेड कलर, येलो कलर के बॉल्स दिख रहे हैं, ब्लू कलर के बॉल्स दिख रहे हैं, व्हाइट कलर के बॉल्स दिख रहे हैं, ठीक है। तो यहां पर ये कुछ इंडिविजुअल्स, ये ब्लू कलर वाले इंडिविजुअल्स जो है वो बच गए क्योंकि वो नेक पे थे। आप लोग समझ रहे हो, बॉटल के नेक पे थे इसलिए वो बच गए, नीचे वाले तो मर गए। तुमच्या लक्षात आले का, ठीक आहे। समजा एखाद्या पूलवर 100 लोक आहेत आणि पूलच्या एकदम कडेला 10 लोक आहेत, इकडे 10 आहेत, इकडे 10 आहेत, पूलच्या एकदम कडेला इकडे 10 इकडे 10 आहेत, ठीक आहे, आणि सेंटर मध्ये एक 90 लोक आहेत, ठीक आहे। मग आता पूल पडतोय खाली, पूल समजा खाली पडतोय, ठीक आहे। पूल खाली पडत असताना जे पूलच्या एंडला जे लोक आहेत ते पलीकडे जातील, हे इकडे पलीकडे जातील, ते तिकडले 10 इकडले 5 इकडले 5 वाचतील, पण पूलच्या सेंटरला किंवा पूलवर जे होते ते पडले गेले, फाईन। मग त्याला म्हणतो बेटा नेकवर होते म्हणून, है ना, ते आपण म्हणू शकतो की ते बॉटलच्या नेकवर होते। तुमच्या लक्षात आले का, हा का, कारण ही नॅचरल कॅलेमिटी आहे बेटा। काय ही नॅचरल कॅलेमिटीज, इसलिए जो नेक पे होते हैं, जे वाचू शकतात ते वाचतात। इथं काही कोण स्ट्रॉंग आहे कोण वीक आहे तसल्यातला काहीच भाग नाहीये बेटा। नशिबाने जे वाचले, बाय चांस जे वाचले ते वाचले, जे गेले ते गेले, ठीक है ना। सो इतने ये बच गए, ठीक है। अब ये जो बचे हैं इनका ही एक अलग से अपना एक पॉपुलेशन होगा, ठीक है। जो पॉपुलेशन, दिस इज द सर्वाइविंग पॉपुलेशन विच इज वेरी मच डिफरेंट फ्रॉम द ओरिजिनल पॉपुलेशन। ओरिजिनल पॉपुलेशन से क्या होगा, डिफरेंट होगा, जिसमें जेनेटिक वेरिएबिलिटी क्या हो जाएगी बेटा, कम हो जाएगी, ठीक है। उसका बॉटलनेक इवेंट का एक बहुत अच्छा एग्जांपल है बेटा चीता पॉपुलेशन। हे खूप महत्वाचं है। चीता पॉपुलेशन इज वेरी गुड एग्जांपल ऑफ बॉटलनेक इफेक्ट, ठीक है। पहले क्या था, कुछ सालों पहले ये वाला था बेटा जेनेटिक वेरिएशन चीता पॉपुलेशन में। दिस इज द जेनेटिक वेरिएशन ऑफ चीता पॉपुलेशन, दिस वन, ठीक है। अब क्या हो गया, ये अब एक बॉटलनेक इवेंट हुआ बेटा चीता पॉपुलेशन में। बॉटलनेक इवेंट जो हुआ है वो हुआ है बेटा हंटिंग। चीता पॉपुलेशन में जो बॉटलनेक इवेंट हुआ है वो क्या हुआ है, हंटिंग, ठीक है। हंटिंग हो गया, हंटिंग की वजह से बहुत सारा चीता का पॉप्युलेशन कम हो गया। चीताचं पॉप्युलेशन कमी झाल्यासोबतच त्यांच्यामध्ये असलेले ॲलिलिक व्हेरिएशन सुद्धा कमी झाले। त्यांच्यामध्ये असलेलं ॲलिलिक व्हेरिएशन पण काय झालं, कमी झाले। इथं सुद्धा तेच एक्सप्लेन केले, हे बघा इथं ग्रीन कलरचं ट्रायंगल दिसतंय, ब्राऊन कलरचं स्क्वेअर दिसतंय, येलो कलरचं स्क्वेअर दिसतंय, हे सर्कल आहे, हे सर्कल आहे, खूप सारे जेनेटिक व्हेरिएशन इथं तुम्हाला दिसतं। हे बॉटलनेक इव्हेंट झाला बेटा। बॉटलनेक इव्हेंट ह्यांचा काय झाला, हंटिंग, काय झालं यांचा हंटिंग। आणि आज तुम्ही बघा चिताचं पॉप्युलेशन वाढलंय, ओके,
चीता का नया पॉपुलेशन बढ़ गया है, लेकिन जेनेटिक वेरिएशन कम हो गया। जेनेटिक वेरिएशन क्या हो गया बेटा? कम हो गया। समझ में आ रही है बात? ठीक है। सो चीता पॉपुलेशन, बॉटलनेक इफेक्ट का बहुत अच्छा एग्जांपल है बेटा चीता पॉपुलेशन। जेनेटिक ड्रिफ्ट कैन कॉज बिग लॉसेस ऑफ जेनेटिक वेरिएशन फॉर स्मॉल पॉपुलेशन। अगर लार्ज पॉपुलेशन है, मैंने आपको कल भी बताया था, दोनों जगह पे ड्रिफ्ट होता है, लेकिन ड्रिफ्ट लार्ज में दिखता नहीं है। कहां पे दिखता है? स्मॉल में दिखता है। ठीक है। सो इट रिड्यूसेस जेनेटिक वेरिएशन। जेनेटिक वेरिएशन क्या करेगा बेटा? वो रिड्यूस करेगा। ठीक है। होप आपको बॉटलनेक इफेक्ट समझ में आ गया। फाउंडर इफेक्ट और बॉटलनेक इफेक्ट। ये देखो बेटा, ये यहां पे आप लोग देखोगे कि ये देखो, समटाइम्स द चेंजेस इन एलेलिक फ्रीक्वेंसी सो डिफरेंट इन द न्यू सैंपल ऑफ पॉपुलेशन दैट they become a different species. The original drifted population becomes founder and the effect is called founder effect. Bottleneck effect तुमच्या एनसीईआरटी मध्ये मेंशन केलेला नाहीये, फाउंडर इफेक्ट फक्त मेंशन केलाय बेटा, है ना. ओरिजिनल ड्रिफ्टेड पॉप्युलेशन, ड्रिफ्टेड पॉप्युलेशन म्हणजे जे इंडिव्हिज्युअल्स बाजूला निघालेत. काल आपण बघितलं होतं फाउंडर इफेक्ट मध्ये 200 पीपल तुमच्या जर्मनी आणि स्वित्झर्लंड मधून बाहेर आले, त्याला आपण ड्रिफ्टेड पॉप्युलेशन म्हणतो बेटा. एनसीईआरटी मध्ये फाउंडर इफेक्ट मेंशन केला बेटा. ही एनसीईआरटी आहे तुमची, ठीक है ना. सो ये वाला पॉइंट, अभी ये यहां पे जो पॉइंट है ना बेटा, ये when migration of a section of population to another place and population occurs, gene frequency changes in original as well as in the new population. New genes alleles are added to the new population and these are lost from the old population. There would be a gene flow if this gene migration happens multiple time. तर आता आपल्याला एक कन्सेप्ट शिकायचा बेटा, हा दॅट इज व्हॉट द जीन फ्लो. हा तुमच्या एनसीईआरटी मध्ये जो कन्सेप्ट आहे जीन फ्लोचा, हा जीन फ्लोचा कन्सेप्ट आता आपल्याला शिकायचा बेटा. ठीक है. चलो, ये बॉटलनेक इफेक्ट वाला समझ में आ गया. ठीक है. बॉटलनेक इफेक्ट एंड फाउंडर इफेक्ट आर द टू एग्जांपल्स ऑफ जेनेटिक ड्रिफ्ट. जेनेटिक ड्रिफ्ट चे हे दोन एग्जांपल्स आहेत बेटा. ठीक है. नाउ लेट अस स्टार्ट विथ अनदर पार्ट दैट इज कॉल्ड एज अ जीन फ्लो, जो अभी मैंने पढ़ के बताया बेटा आपको. जीन फ्लो तेरे एनसीईआरटी में दिया है, जीन फ्लो. आता जीन फ्लो काय असतं बेटा, नीट लक्ष द्या. व्हाट इज जीन फ्लो? फाइन. सपोज आप लोग देखोगे कि यहां पर एक पॉपुलेशन है, ये एक पॉप्युलेशन है. ठीक है. इथं तुम्हाला सापडेल कैपिटल टी कैपिटल टी कैपिटल टी कैपिटल टी कैपिटल टी कैपिटल, सगळे टॉल आहेत, सब टॉल है यहां पे. ठीक है ना. यहां पे क्या है? सब टॉल. ठीक है. और ये एक पॉपुलेशन है जहां पर है सब डॉर्फ. बहुत सिंपल वे में समझा रहा हूं. यहां पर सब डॉर्फ है, तो ये सब डॉर्फ है, ये सब टॉल है ना. एक एग्जांपल बता रहा हूं आपको. ठीक है. ये सब डॉर्फ है, ये सब टॉल है ना. देखो ऐसे एग्जांपल्स हैं. देखो कन्सेप्ट समजो. तुम्ही निव्वळ असं डायरेक्ट म्हणू शकता सर असं कसं होऊ शकतो, एका ठिकाणी सगळे डॉर्फ, एका ठिकाणी सगळे टॉल, ऐसा कैसा हो सकता है? देखो कोई प्रॉब्लम नहीं है, एक हाइपोथेटिकल एग्जांपल है. ठीक है. बस मुझे कंसेप्ट समझाना है आप लोग को. ठीक है. काय समझून सांगायचं बेटा मला तुम्हाला? कंसेप्ट. ठीक है. अब यहां पर क्या है बेटा, देखो यहां पर क्या होता है. यहां पर ये होता है कि यहां से कुछ बंदे बाहर निकले. ठीक है. यहां से कुछ बंदे बाहर निकले, कैपिटल टी वाले कुछ बंदे बाहर निकले और वो इस पॉपुलेशन में चले गए, है ना. वो क्या गए? इस पॉपुलेशन में चले गए. देखो ये वाले बंदे हैं जो बाहर से आए हैं. चाहे तो हम लोग क्या करते हैं बेटा, इसको अलग से अलग कलर यूज करते हैं. ठीक है ना, ताकि आपको इधर वाले हैं ऐसे समझ में आएगा. ठीक है. तो ये उधर वाले बंदे हैं. ठीक है ना. ये बंदे इधर वाले. फाइन. सो यहां से इन बंदों का हुआ ई माइग्रेशन. ठीक है ना. बाहेर निघणे याला आपण काय म्हणतो बेटा? ई माइग्रेशन. ठीक है ना. आणि आतमध्ये जाणे याला आपण म्हणतो इमायग्रेशन. बरोबर आहे. सो इमायग्रेशन आणि इमायग्रेशन. तर या ठिकाणी काही इंडिव्हिज्युअल्सचं इमायग्रेशन झालं बेटा आणि इथं त्यांचं इमायग्रेशन झालं. बरोबर आहे. मग आता इथं गेल्याच्या नंतर हे काय करतील, हे ह्या इंडिव्हिज्युअल सोबत इंटरब्रीड करू शकतात.
ठीक है ना, काय करू शकतात बेटा, त्या इंडिव्हिज्युअल सोबत इंटरब्रीड करू शकतात, क्योंकि स्पेसिस सेम है ना। जैसे कि इंडिया का कोई एक बंदा अमेरिका में चला गया, अमेरिका कोई बंदा इंडिया में आ गया, तो ये शादी कर सकते हैं, है ना, अमेरिकन लड़की से शादी कर ली, या अमेरिका का कोई लड़का इंडियन लड़की से शादी कर रहा है, हो सकता है, ठीक है। सो यहां पर क्या है, ये इंटरब्रीड कर रहे हैं। अब जैसे यहां पे ये इंटरब्रीड कर रहे हैं, क्या होता है बेटा, इंटरब्रीड करने की वजह से अब इस पॉपुलेशन में इनके खुद के कैपिटल टी वाले बंदे बन सकते हैं, ठीक है ना, क्योंकि अगर ये क्रॉस होता है तो नेक्स्ट जनरेशन क्या होगा, कैपिटल टी स्मॉल टी। अगर वो कैपिटल टी स्मॉल टी फिर से नेक्स्ट जनरेशन में आता है, तो यहां पर दूसरे किसी टॉल प्लांट के साथ क्रॉस करता है, तो कैपिटल टी वाले यहां पे पॉपुलेशन में बढ़ जाएंगे, ठीक है। तर या ठिकाणी कैपिटल टी वाढले बेटा, काय वाढले या ठिकाणी, कैपिटल टी, ठीक है। कुछ कैपिटल टी स्मॉल टी भी बन सकते हैं, कुछ कैपिटल टी स्मॉल टी भी बन सकते हैं, कुछ कैपिटल टी बन सकते हैं, ठीक है। तो यहां पर क्या हो गया बेटा, इसको आप लोग बोलते हो जीन माइग्रेशन, है ना, इसको आप लोग क्या बोलते हो, जीन माइग्रेशन। फाइन, जीन माइग्रेशन, है ना, ये मतलब यहां से अब इंडिविजुअल जा रहा है तो ऑब्वियसली उसके साथ उसका जीन भी जा रहा है, ठीक है। तो जीन के साथ जब इंडिविजुअल इधर जा रहा है, तो इस पॉपुलेशन, ये जो पॉपुलेशन है, इस पॉपुलेशन के इंडिविजुअल्स के साथ ऑब्वियसली वो क्या करेगा, मीटिंग करेगा, क्रॉसिंग होगी उनकी, और यहां पर क्या होगा, यहां पे जो इंडिविजुअल्स के एलिल्स थे वो यहां पर ऐड हो गए, मतलब यहां के वेरिएशंस इधर आ गए, ठीक है ना। तो इसको अगर ये जीन माइग्रेशन कंटिन्यू होता रहा तो यहां पर भी वो वाले इंडिविजुअल्स दिखने लग जाते हैं, उस चीज को आप लोग बोलते हो बेटा जीन फ्लो। क्या बोलते हो उसको, जीन फ्लो। सो दैट इज कॉल्ड एज अ जीन फ्लो, ठीक आहे। तर जीन फ्लो म्हणजे कंटिन्यू असं जीनचं मायग्रेशन होत राहिलं, कंटिन्यू असं जीनचं मायग्रेशन होत राहिलं, तर हे जीन काय होतात, ह्या जीनचे इंडिव्हिज्युअल्स, हे जीन असलेले इंडिव्हिज्युअल्स इथल्या इंडिव्हिज्युअल सोबत मीटिंग करतील आणि मग ह्या ठिकाणी सुद्धा ते इंडिव्हिज्युअलचं पॉप्युलेशन वाढेल, ठीक आहे। आणि त्यावेळेस आपण त्याला म्हणतो बेटा जीन फ्लो। काय म्हणतो आपण त्याला, जीन फ्लो, ठीक आहे। तर आपण काय म्हणतो बेटा, या जीन फ्लो मुळे काय होतं, या जीन फ्लो मुळे काय होतं, पॉप्युलेशन मध्ये जेनेटिक व्हेरिएशन वाढतं, पॉप्युलेशन मध्ये जीन पूल चेंज झाला, इथं जीन्स काही ऍड झाले, इथले जीन्स काही लॉस्ट झाले, है ना, इथून काही जीन काय झाले, लॉस्ट झाले, आणि इथं काही जीन काय झाले, ऍड झाले, है ना, इथं ऍड झाले आणि इथून लॉस्ट झाले, ठीक आहे। तर जीन फ्लो किंवा जीन मायग्रेशन मुळे कुठंतरी लॉस्ट होतं, कुठंतरी ऍड होतं, बरोबर आहे। इकडून निघाले म्हणजे इथून लॉस झाले, इकडे गेले म्हणजे इकडे ऍड झाले, ठीक आहे, एक पॉइंट। दुसरा पॉइंट, जीन फ्लो मुळे विदिन पॉप्युलेशन जेनेटिक व्हेरिएशन वाढलं, विदिन पॉप्युलेशन जेनेटिक व्हेरिएशन वाढलं, विदिन पॉप्युलेशन जेनेटिक व्हेरिएशन वाढलं, ठीक आहे। आणि बिटवीन पॉप्युलेशन जेनेटिक व्हेरिएशन कमी झालं, बरोबर आहे। तर विदिन पॉप्युलेशन जेनेटिक व्हेरिएशन वाढलं बेटा, बरोबर आहे, कोणामुळे, जीन फ्लो मुळे। का, कारण इथं पहिलं फक्त स्मॉल टी होते, आता इथं कॅपिटल टी पण झाले, कॅपिटल टी स्मॉल टी पण झाले, बऱ्याच गोष्टी झाल्या, ठीक आहे ना। म्हणजे विदिन पॉप्युलेशन जेनेटिक व्हेरिएशन वाढलं, विदिन पॉप्युलेशन जेनेटिक व्हेरिएशन वाढलं, आणि बिटवीन पॉप्युलेशन कमी झालं। का, कारण पूर्वी फक्त इथंच कॅपिटल टी होते, आता इथं सुद्धा कॅपिटल टी आले, म्हणजे ह्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी वाढली, म्हणजे व्हेरिएशन कमी झालं। समझ में आया, इन दोनों में सिमिलैरिटी बढ़ गई और वेरिएशन कम हो गया। इसलिए हम लोग बोलते बेटा कि जीन माइग्रेशन या जीन फ्लो की वजह से विद इन पॉपुलेशन वेरिएशन बढ़ता है और बिटवीन पॉपुलेशन वेरिएशन कम होता है। विद इन पॉपुलेशन वेरिएशन बढ़ता है और बिटवीन पॉपुलेशन वेरिएशन क्या होता है बेटा, कम होता है। इसको आप लोग बोलते हो जीन फ्लो। क्या बोलते हैं बेटा इसको, जीन फ्लो। सो जीन फ्लो इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन और क्रिएटिंग द जेनेटिक व्हेरिएशन। जेनेटिक व्हेरिएशन साठी जीन फ्लो सुद्धा रिस्पॉन्सिबल असतो। फाइन, समझाइए, कोई दिक्कत, कोई सवाल इसमें। When migration of section of population to another place, when migration of section of population to another place and population occurs, gene frequency change in the original as well as in the new population. Gene frequency change होणार नवीन पॉप्युलेशन मध्ये सुद्धा। का, पूर्वी तिथं कॅपिटल टी नव्हतेच, आता कॅपिटल टी पण ऍड झाले। पूर्वी कॅपिटल टी इकडे 0 होता, आता कॅपिटल टी ची काहीतरी संख्या असेल, म्हणजे जीन फ्रिक्वेन्सी काय झाली बेटा,
चेंज झाली. द न्यू जीन्स ऑर अलिल्स आर ऍडेड टू द न्यू पॉप्युलेशन अँड दीज आर लॉस्ट फ्रॉम द ओल्ड पॉप्युलेशन. ओल्ड पॉप्युलेशन पासून लॉस्ट होतील आणि न्यू पॉप्युलेशन मध्ये ऐड होतील. इफ द सेम चेंज ऑकर्स बाय चांस इट इज कॉल्ड जेनेटिक ड्रिफ्ट. अगर ऐसा बाय चांस होता है तो उसी को आप लोग क्या बोलते हो बेटा? जेनेटिक ड्रिफ्ट बोलते हो. ठीक है. और अगर मल्टीपल टाइम्स ऐसे जीन माइग्रेशन होता है तो उसको आप लोग क्या बोलते हो? जीन फ्लो. आणि हे जर इंटेन्शनली गेले है ना, चांगले चांगलेच गेले है ना, चांगले चांगले सिलेक्ट झाले, नॅचरल सिलेक्शन. पण हे काही बाय चान्स निघाले. बाय चान्स जर निघाले असतील तर आपण त्याला काय म्हणतो? ड्रिफ्ट म्हणतो. ठीक है. सो जेनेटिक ड्रिफ्ट समझ में आ गया, जीन फ्लो समझ में आ गया, जेनेटिक वेरिएशंस के सारे पॉइंट्स मैंने आपको बता दिए. अब हम लोग देखते हैं कुछ स्लाइड्स में कुछ है क्या, देखता हूं मैं, है ना. हाँ, जीन फ्लो या जीन माइग्रेशन का एक डेफिनेशन है बेटा. इफ द माइग्रेटिंग इंडिव्हिज्युअल्स ब्रीड विद इन द न्यू पॉप्युलेशन, द इमायग्रंट्स म्हणजे जे चाललेत पॉप्युलेशन मध्ये, will add new alleles to the local gene pool of the host population, reduce genetic difference between population and increase genetic variation within population. वही वाला पॉइंट जो मैंने अभी आपको समझाया है. ठीक आहे. अब देखो बेटा, बघा तुम्हाला ताळमेळ बसतंय का? आपण काय शिकतोय ते आपण शिकतोय बेटा. तुम्हाला बघा ताळमेळ बसतंय का? आपण शिकतोय बेटा मॉडर्न सिंथेटिक थिअरी. बरोबर आहे. मॉडर्न सिंथेटिक थिअरी मध्ये मी तुम्हाला कालच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं की मॉडर्न सिंथेटिक थिअरी सांगते अभी कुठली पण ऑर्गॅनिक इव्होल्युशनची थिअरी काय सांगते? स्पेसिएशन. कुठली पण ऑर्गॅनिक इव्होल्युशनची थिअरी काय सांगते बेटा? स्पेसिएशन. मॉडर्न सिंथेटिक थिअरी मध्ये स्पेसिएशन साठी ह्यांनी काय काय सांगितले बेटा? ह्यांनी सांगितले जेनेटिक व्हेरिएशन, ह्यांनी सांगितले नॅचरल सिलेक्शन, ह्यांनी सांगितलंय आयसोलेशन. ठीक आहे. तर जेनेटिक व्हेरिएशन मध्ये आपण बघितलंय म्युटेशन, जेनेटिक व्हेरिएशन मध्ये आपल्याला माहिती आहे रिकॉम्बिनेशन, जेनेटिक व्हेरिएशन मध्ये आपण शिकलोय जीन फ्लो, जेनेटिक व्हेरिएशन मध्ये आपण शिकलोय बेटा जेनेटिक ड्रिफ्ट, आणि जेनेटिक व्हेरिएशन येऊ शकतं क्रोमोझोमल ॲब्रेशनमुळे. जेनेटिक व्हेरिएशन येऊ शकतं बेटा क्रोमोझोमल ॲब्रेशन्समुळे. ठीक आहे. सो ऑल दीज फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर जेनेटिक व्हेरिएशन. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आहे बेटा नॅचरल सिलेक्शन आणि आयसोलेशन. नॅचरल सिलेक्शन आणि आयसोलेशन आपल्याला डिटेलमध्ये बघायचे बेटा, पण जीन फ्रिक्वेन्सी है ना, ॲलिलिक फ्रिक्वेन्सी हा विषय निघालाय, त्याच्यामुळे ह्याच्या सोबतच आपण एक महत्वाचा पार्ट बघून घेऊ बेटा ह्या टॉपिकचा, तो म्हणजे हार्डी वेन्सबर्ग प्रिन्सिपल और हार्डी वेन्सबर्ग इक्विलिब्रियम. ठीक आहे. तर महत्वाचा तो एक पार्ट आपण बघून घेऊ बेटा ह्या टॉपिकचा, हार्डी वेन्सबर्ग प्रिन्सिपल और वी कॅन से हार्डी वेन्सबर्ग इक्विलिब्रियम. ठीक आहे. सो तुम्हाला हेडिंग द्यायची आहे बेटा. हा, इथपर्यंतच तुम्हाला नोट्स मिळाले आहेत बेटा. आपको मॉडर्न सिंथेटिक थियरी तक ही पीडीएफ मिला है. इसके बाद जो भी मैं बोलूंगा वो बोर्ड का छापना है आप लोग को. ठीक है. जेवढं मी सांगेल तेवढं बोर्डवरचं लिहून घ्यायचंय तुम्हाला. फाइन. तर हेडिंग द्यायचे बेटा हार्डी वेनबर्ग प्रिन्सिपल. ह्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो हा, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज हार्डी वेन्सबर्ग इक्विलिब्रियम. हार्डी वेन्सबर्ग प्रिंसिपल और हार्डी वेन्सबर्ग इक्विलिब्रियम. ठीक है. और वी कैन से हार्डी वेन्सबर्ग लॉ, कुछ भी बोल सकते हो. ठीक है. तुम्ही त्याला काही म्हणू शकता. हार्डी वेन्सबर्ग इक्विलिब्रियम, हार्डी वेन्सबर्ग प्रिंसिपल और वी कैन से हार्डी वेन्सबर्ग लॉ. ठीक है. अब यहां पर आप लोग देखोगे बेटा कि तेरे एनसीईआरटी में इसके बारे में डेफिनेशन दिया है, इसके बारे में बहुत कुछ बताया है, लेकिन हम लोग अपने डेफिनेशन के अनुसार इसको समझने की कोशिश करते हैं. ठीक है. देखो हार्डी वेन्सबर्ग क्या बोलता है कि इन अ मेंडेलियन पॉपुलेशन, इन अ मेंडेलियन और वी कैन से जेनेटिक पॉपुलेशन, कुछ भी बोलो, इन अ मेंडेलियन पॉपुलेशन और जेनेटिक पॉपुलेशन. जेनेटिक पॉप्युलेशन किंवा मेंडेलियन पॉप्युलेशन म्हणजे काय रे बेटा? असे इंडिव्हिज्युअलचा ग्रुप जो एका पर्टिक्युलर एरिया किंवा एका पर्टिक्युलर टाइम मध्ये राहतो आणि जे इंडिव्हिज्युअल्स काय करतात? इंटरब्रीड करतात. त्याला तुम्ही मेंडेलियन किंवा जेनेटिक पॉप्युलेशन म्हणता. ठीक आहे. सो इन अ मेंडेलियन और जेनेटिक पॉप्युलेशन द जीन और अलेलिक फ्रीक्वेंसी remains constant generation to generation
if mating is random and if the mating is random, ठीक है, and no evolutionary forces, ठीक है. ठीक आहे बेटा. तो हार्डी-वेन्सबर्ग प्रिन्सिपल किंवा लॉ किंवा इक्विलिब्रियम काय सांगते बेटा की इन मेंडेलियन पॉप्युलेशन द जीन और एलिलिक फ्रीक्वेंसी रिमेन्स कॉन्स्टेंट जनरेशन टू जनरेशन इफ मेटिंग इज रैंडम. मेटिंग कैसी चाहिए बेटा? रैंडम चाहिए, ठीक है ना. एंड नो इवोल्यूशनरी फोर्सेस एप्लीकेबल, ठीक है. और एक और चीज कि मेंडेलियन पॉपुलेशन में भी कैसा पॉपुलेशन होना चाहिए बेटा? लार्ज पॉपुलेशन होना चाहिए. कैसा पॉपुलेशन होना चाहिए? लार्ज पॉपुलेशन होना चाहिए. अब ये लार्ज पॉपुलेशन क्यों होना चाहिए वो बात मैं आपको बताता हूं अभी, ठीक है ना. पॉपुलेशन कैसा होना चाहिए बेटा? लार्ज पॉपुलेशन होना चाहिए. अब देखो इवोल्यूशनरी फोर्सेस क्या हैं. इवोल्यूशनरी फोर्सेस होते हैं बेटा, इवोल्यूशनरी फोर्सेस मतलब ऐसी चीजें जिसकी वजह से इवोल्यूशन होता है. इवोल्यूशनरी फोर्सेस मतलब ऐसी चीजें जिसकी वजह से क्या होता है? इवोल्यूशन होता है. जैसे कि जीन म्यूटेशन, ठीक है ना. जैसे कि रिकॉम्बिनेशन, जैसे कि जीन फ्लो, जैसे कि जेनेटिक ड्रिफ्ट, जैसे कि नेचुरल सिलेक्शन, ठीक है ना बेटा. तो ये सारी चीजें ऑल दीज आर द इव्होल्यूशनरी फोर्सेस. यांच्यामुळे इव्होल्यूशन होतं. ऑल दीज आर द इव्होल्यूशनरी फोर्सेस. समजा हार्डी-वेन्सबर्ग काय म्हणतं बेटा, समजा एखाद्या पॉप्युलेशन मध्ये हे कसलंच इव्होल्यूशनरी फोर्सेस अप्लाय झालं नाही. समजा एखाद्या पॉप्युलेशन मध्ये हे कसलंच इव्होल्यूशनरी फोर्सेस अप्लाय झालं नाही आणि त्या पॉप्युलेशन मध्ये असलेले जे इंडिव्हिज्युअल्स आहेत ते इंडिव्हिज्युअल्स काय करतायत बेटा? ते इंडिव्हिज्युअल्स रॅन्डम मीटिंग करतायत. त्या पॉप्युलेशन मध्ये कसलेच हे इव्होल्यूशनरी फोर्सेस ऍप्लिकेबल होत नाहीयेत. तर त्या पॉप्युलेशनची जीन फ्रिक्वेन्सी जनरेशन टू जनरेशन कॉन्स्टंट राहते. आणि असे पॉप्युलेशन कसं पाहिजे बेटा? लार्ज पॉप्युलेशन पाहिजे. आता इथं लार्ज पॉप्युलेशन का म्हणले बेटा? कारण स्मॉल पॉप्युलेशन मध्ये जेनेटिक ड्रिफ्ट व्हायची शक्यता असते, ठीक आहे ना. म्हणून हार्डी-वेन्सबर्ग साठी पॉप्युलेशन कसं घेतलंय बेटा? लार्ज पॉप्युलेशन घेतलंय. कारण स्मॉल पॉप्युलेशन मध्ये काय होत असतं बेटा? जेनेटिक ड्रिफ्ट व्हायची शक्यता असते, ठीक आहे. मग आता हा कन्सेप्ट आपण थोडासा व्यवस्थित समजून घेऊ, ठीक आहे. बघा नेहमीप्रमाणे आपलं एक पॉप्युलेशन, ठीक आहे. नेहमीप्रमाणे आपलं एक पॉप्युलेशन कॅपिटल टी, स्मॉल टी, कॅपिटल टी, स्मॉल टी, ठीक आहे. हे तुमचं पॉप्युलेशन आहे, ठीक आहे. ह्या पॉप्युलेशन मध्ये टोटल अलील किती येत रे बेटा? 10, ठीक आहे. तर आपण कॅपिटल टी ची फ्रिक्वेन्सी काढू शकतो, आपण स्मॉल टी ची फ्रिक्वेन्सी काढू शकतो, ठीक आहे. तर कॅपिटल टी ची फ्रिक्वेन्सी किती बेटा? 2, 4, 6, 8, 10. 10 पैकी कॅपिटल टी किती आहेत? 6, ठीक आहे. तर कॅपिटल टी 10 पैकी किती आहेत बेटा? 6. आणि स्मॉल टी 10 पैकी किती आहेत? 4. तर कॅपिटल टी ह्या एलीलची फ्रिक्वेन्सी किती झाली? 0.6. स्मॉल टी एलीलची फ्रिक्वेन्सी झाली 0.4, ठीक आहे. मग आता हार्डी-वेन्सबर्ग काय म्हणते बेटा? हे जे 0.6 आणि 0.4 ही जी एलिलिक फ्रिक्वेन्सी आहे याची ही जनरेशन टू जनरेशन कॉन्स्टंट राहील. राहते. कधी? जर यांच्यामध्ये मेटिंग रॅन्डम असेल आणि ह्या पॉप्युलेशन मध्ये कसलंच इव्होल्यूशनरी फोर्सेस अप्लाय झालं नसेल तर यांची ही जी फ्रिक्वेन्सी आहे ही फ्रिक्वेन्सी जनरेशन टू जनरेशन कशी राहील? कॉन्स्टंट राहील, ठीक आहे. आता बघा कशा पद्धतीने इफेक्ट होत असतो बेटा, नीट लक्ष द्या. समजा मीटिंग रॅन्डम नाही, समजा मीटिंग रॅन्डम नाही, ठीक आहे. म्हणजे काय? तर ह्या स्मॉल टी वाल्यांनी ठरवलंय की फक्त स्मॉल टी वाल्यांसोबतच मीटिंग करायचंय, किंवा कॅपिटल टी वाल्यांनी ठरवलंय की फक्त कॅपिटल टी वाल्यांसोबतच मीटिंग करायची आहे.
तसं जर असेल तर काय होईल बेटा, कॅपिटल टी ची फ्रिक्वेन्सी अजून वाढेल, स्मॉल टी ची फ्रिक्वेन्सी अजून कमी होईल, है ना. समजा ह्या पॉप्युलेशन मध्ये सगळे कॅपिटल टी किंवा कॅपिटल टी स्मॉल टी यांच्यामध्येच मीटिंग होतीये, यांच्यामध्येच मीटिंग होते, स्मॉल टी वाल्यांसोबत कोणी मीटिंगच करत नाहीये. ठीक आहे, मग काय होईल, कॅपिटल टी ची फ्रिक्वेन्सी वाढत जाईल, स्मॉल टी ची फ्रिक्वेन्सी कमी होत जाईल. मग जीन फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट राहील का बेटा, नाही. त्याच्यामुळे मेटिंग कशी पाहिजे, मेटिंग मस्ट बी रॅन्डम, मेटिंग मस्ट बी रॅन्डम. रॅन्डम मेटिंग आहे म्हणजेच कसली मेटिंग नाहीये, स्पेसिफिक मेटिंग नाहीये. रैंडम मीटिंग है इसका मतलब क्या नहीं है, स्पेसिफिक मीटिंग नहीं है. ह्याच्यासोबतच अशी स्पेसिफिक मीटिंग नाही पाहिजे, रैंडम मीटिंग पाहिजे. कोई भी किसी के साथ भी अगर मीटिंग करता है तो जीन फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट रहता है. आता दुसरं बघू बेटा, आपण काय म्हटलं बेटा, नो इव्होल्युशनरी फोर्सेस, नो इव्होल्युशनरी फोर्सेस. समजा यांच्यामध्ये जीन म्युटेशन झालं, समजा यांच्यामध्ये जीन म्युटेशन झालं. सपोज ये स्मॉल टी में जीन म्यूटेशन हो रहा है या कैपिटल टी में म्यूटेशन हो रहा है. ठीक है, तो ऑब्वियसली म्यूटेशन मुळे काय होईल बेटा, फ्रीक्वेंसी चेंज होईल, है ना. म्यूटेशन मुळे काय होईल, फ्रीक्वेंसी चेंज होईल. सपोज ये बदल कर ये बन गए या ये बदल कर ये बन गए तो ऑब्वियसली फ्रीक्वेंसी चेंज होगी. सपोज ड्रिफ्ट हो गया और ड्रिफ्ट में सपोज ये कैपिटल टी वाले मर गए, है ना, ड्रिफ्ट की वजह से, तो कैपिटल टी की फ्रीक्वेंसी कम हो जाएगी, स्मॉल टी की फ्रीक्वेंसी बढ़ जाएगी. ठीक है ना. या फिर सपोज नेचर ने सिर्फ कैपिटल टी वालों को ही सेलेक्ट किया, स्मॉल टी वालों को सेलेक्ट ही नहीं किया, तो कैपिटल टी की फ्रीक्वेंसी बढ़ जाएगी. सपोज बाहर से कोई पॉपुलेशन आ रहा है स्मॉल टी वाला, मतलब जीन फ्लो हो रहा है, तो यहां पे स्मॉल टी का नंबर बढ़ जाएगा, कैपिटल टी का नंबर कम हो जाएगा, फ्रीक्वेंसी. तो इसीलिए कहा गया है बेटा कि किसी भी तरह का इवोल्यूशनरी फोर्स अगर इस पे अप्लाई होता है तो इसका फ्रीक्वेंसी कांस्टेंट नहीं रहेगा. ठीक है, और हार्डी वेन्सबर्ग का स्टेटमेंट क्या है बेटा, कि एक मेंडेलियन या जेनेटिक पॉपुलेशन में जीन फ्रीक्वेंसी जो होती है, जीन या एलिलिक फ्रीक्वेंसी, इट रिमेन्स कांस्टेंट जनरेशन टू जनरेशन इफ द मेटिंग इज रैंडम एंड देयर इज नो इव्होल्यूशनरी फोर्सेस अप्लाइड टू दिस पॉप्युलेशन. ठीक आहे, आणि या ठिकाणी आपण काय म्हणतो बेटा, की हार्डी वेन्सबर्ग साठी पॉप्युलेशन साईज कसा पाहिजे, लार्ज पॉप्युलेशन साईज पाहिजे. ठीक आहे, कारण स्मॉल पॉप्युलेशन साईज मध्ये जेनेटिक ड्रिफ्ट होऊ शकतं. स्मॉल पॉप्युलेशन साईज मध्ये काय होऊ शकतं बेटा, जेनेटिक ड्रिफ्ट. समझा, ये समझ में आ गया बेटा, यहां तक कोई दिक्कत. सो स्टेटमेंट क्या है बेटा, इन अ मेंडेलियन और what we can say, the genetic population, large population, the gene or allelic frequency remains constant generation to generation if mating is random and no evolutionary forces apply. ठीक है, किसी भी तरह का इवोल्यूशनरी फोर्सेस इस पे एप्लीकेबल नहीं होता है. समझा यहां तक कोई दिक्कत, कोई सवाल, परफेक्ट समझ में आ गया. ठीक है, अब यहां पर हम लोग क्या बोलते हैं बेटा, कि हम लोग बोलते हैं कि ये आप लोगों को डोमिनेंट रेसेसिव तो समझ में आता है ना, ये डोमिनेंट है रेसेसिव है. ठीक है, सो डोमिनेंट अलील का फ्रीक्वेंसी इज डिनोटेड बाय P और रेसेसिव अलील का फ्रीक्वेंसी इज डिनोटेड बाय Q. ठीक है, हम लोग डोमिनेंट अलील का फ्रीक्वेंसी, डोमिनेंट अलील का फ्रीक्वेंसी किससे डिनोट करते हैं, P से, और रेसेसिव अलील का फ्रीक्वेंसी किससे डिनोट करते हैं, Q से. और हम लोग क्या बोलते हैं बेटा, द सम टोटल ऑफ अलेलिक फ्रीक्वेंसी इज ऑलवेज 1. म्हणजे काय, P प्लस Q इज इक्वल टू 1. P plus Q is equal to 1. Sum total of allelic frequency is always 1. इसका मतलब क्या है, P plus Q is equal to 1. अगर हम लोग स्क्वेअर करते हैं बोथ द साइड, दोन्ही साइडचा जर आपण स्क्वेअर करतो बेटा, तेव्हा आपल्याला मिळतं P स्क्वेअर प्लस 2PQ प्लस Q स्क्वेअर इज इक्वल टू 1. P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2PQ इज इक्वल टू 1. अगर हम लोग दोनों साइड का क्या करते हैं, स्क्वेअर करते हैं, क्योंकि हमें पता है the sum total of allelic frequency is always 1. ठीक आहे, allelic frequencyचा सम टोटल जर तुम्ही घेतला तर तो कधी किती असतो बेटा, 1 असतो. आणि दोन्ही साइडचं जर आपण स्क्वेअर केलं तर आपल्याला काय मिळतं, P स्क्वेअर प्लस 2PQ प्लस Q स्क्वेअर इज इक्वल टू 1. ठीक आहे, समजा यहां तक कोई दिक्कत, कळलं बेटा इथपर्यंत. आता नीट लक्ष द्या.
समझो, इसको समझो। अब इससे रिलेटेड एग्जाम में आपको क्वेश्चंस पूछते हैं बेटा, है ना, भरपूर वेळेस, है ना, सोपे सोपे क्वेश्चन येतात, खूप काही असं अवघड क्वेश्चन काही येत नाही, पण याच्याशी रिलेटेड तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, आता क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे, आपण 3-4 क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करून पण दाखवणार आहे इथं, पण क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे है ना, त्याचं एक छोटासा अगोदर तुम्हाला मी हे सांगतो बेटा, पॉइंट सांगतो, त्याच्यानंतर आपण क्वेश्चन्स बघूया. ठीक आहे, तुम्हाला कधी कधी परीक्षेत काय विचारतात बेटा, की एखादा पॉप्युलेशन दिलेलं आहे, ठीक है, पर एग्जाम में क्वेश्चन कैसे आते हैं, इसमें प्रॉब्लम्स आते हैं, तो प्रॉब्लम्स में आपको पूछा जाता है बेटा कि कोई एक पॉपुलेशन है और उस पॉपुलेशन का डोमिनेंट इंडिविजुअल्स बताओ, या डोमिनेंट इंडिविजुअल्स कितने हैं ये बताओ, या फिर आपको बोलेंगे कि डोमिनेंट इंडिविजुअल्स के परसेंटेज बताओ. ठीक है, डोमिनेंट इंडिविजुअल्स बताओ, या आप लोग पूछेंगे डोमिनेंट इंडिविजुअल्स के परसेंटेज बताओ. ठीक है, या फिर आपको पूछेंगे हेटेरोजाइगस इंडिविजुअल बताओ, या फिर आपको पूछेंगे हेटेरोजाइगस इंडिविजुअल का परसेंटेज बताओ. ठीक है, आपको यह भी पूछा जा सकता है रिसेसिव इंडिविजुअल्स, या फिर रिसेसिव इंडिविजुअल का परसेंटेज. तो ऐसे सिचुएशन में आप लोग क्या करोगे बेटा, देखो आप लोगों को पता है P प्लस क्यू इज इक्वल टू 1, या फिर हम लोग बोलते हैं P स्क्वेयर प्लस 2PQ प्लस Q स्क्वेयर इज इक्वल टू 1. ठीक आहे, मग आता जर तुम्हाला परीक्षेत हे विचारलं की डॉमिनंट इंडिव्हिज्युअल्स किंवा डॉमिनंट इंडिव्हिज्युअलचं पर्सेंटेज, तर तुम्ही काढणार बेटा P स्क्वेअर. काय काढणार तुम्ही? P स्क्वेअर. जर तुम्हाला हेटेरोजायगस इंडिव्हिज्युअल किंवा हेटेरोजायगस इंडिव्हिज्युअलचं पर्सेंटेज विचारलं तर तुम्ही काढणार 2PQ. काय काढणार तुम्ही? 2PQ. हे 2PQ. हे बघा, हे डॉमिनंट, हे हेटेरोजायगस आणि हे रेसेसिव्ह. ठीक आहे ना, डॉमिनंट, हेटेरोजायगस, रेसेसिव्ह. ठीक आहे, आणि तुम्हाला जर रेसेसिव्ह इंडिव्हिज्युअल किंवा रेसेसिव्ह इंडिव्हिज्युअलचं पर्सेंटेज जर विचारलं तर तुम्ही काढणार बेटा Q स्क्वेअर. काय काढणार? Q स्क्वेअर. आता याच्यामध्येच अजून काही गोष्टी आहेत बेटा, जसं की फॉर एन एक्झाम्पल तुम्हाला जर डॉमिनंट अलील विचारले किंवा तुम्हाला जर रेसेसिव्ह अलील विचारलं, डॉमिनंट अलील किंवा रेसेसिव्ह अलील, तर तुम्ही काय काढणार बेटा? डॉमिनंट अलील विचारलं तर तुम्ही काढणार P, आणि रेसेसिव्ह अलील जर विचारलं तर तुम्ही काढणार Q. ये समझ में आ गया आपको? कोई दिक्कत, कोई सवाल? तो ऐसे आपको सवाल पूछते बेटा, हाउ मेनी इन अ मेंडेलियन पॉपुलेशन, हाउ मेनी, अगर इतना इतना मेंडेलियन का पॉपुलेशन है तो उसमें डोमिनेंट इंडिविजुअल्स कितने होंगे, रेसेसिव इंडिविजुअल का परसेंटेज क्या होगा, हेटेरोजाइगस इंडिविजुअल्स कितने होंगे, या डोमिनेंट अलील क्या होगा, रेसेसिव अलील क्या होगा. ठीक आहे, तर तुम्हाला डॉमिनंट अलील किंवा रेसेसिव्ह अलील जर विचारलं ना बेटा तर तुम्ही काढणार P किंवा Q. ठीक आहे, आणि तुम्हाला जर डॉमिनंट इंडिव्हिज्युअल्स किंवा डॉमिनंट इंडिव्हिज्युअलचं पर्सेंटेज, रेसेसिव इंडिव्हिज्युअलचं पर्सेंटेज असं विचारलं तर तुम्ही काढणार P स्क्वायर 2PQ Q स्क्वायर. समझा? तो इससे रिलेटेड कुछ प्रॉब्लम्स हम लोग देखते हैं और वो प्रॉब्लम्स के बाद शायद आपको और थोड़ा सा आइडिया आ जाएगा अच्छे से. ठीक है, इससे रिलेटेड हम लोग प्रॉब्लम्स देखते हैं बेटा. आई थिंक होप आपको ये कंसेप्ट समझ में आ रहा है. ठीक है, होप आपको कंसेप्ट समझ में आ रहा है. ठीक है, ये देखो बेटा, ये प्रॉब्लम्स हैं कुछ आपके लिए, काही तुमच्यासाठी प्रॉब्लेम्स आहेत बेटा, है ना. देखो काय म्हणतं बेटा हे, अ जीन लोकस हैज 2 अलील्स, ए कैपिटल ए स्मॉल ए. ठीक है, एंड इफ द जीन फ्रिक्वेन्सी ऑफ डॉमिनंट अलील इज 0.4, काय दिलंय बघा, नीट लक्ष द्या. कॅपिटल ए दिलाय तुम्हाला 0.4, कॅपिटल ए दिला बेटा तुम्हाला 0.4. देन द फ्रिक्वेन्सी ऑफ होमोझायगस डॉमिनंट, होमोझायगस रेसेसिव्ह, हेटेरोझायगस डॉमिनंट इंडिव्हिज्युअल्स इन अ पॉप्युलेशन इज. नीट 2019 ला विचारलेला क्वेश्चन आहे बेटा हा, है ना, नीट मध्ये आलेला प्रश्न आहे हा. ठीक आहे, तुम्हाला कॅपिटल ए दिलंय बेटा 0.4, तुम्हाला काय काढायचंय? होमोझायगस डॉमिनंट, होमोझायगस रेसेसिव्ह आणि हेटेरोझायगस डॉमिनंट काढायचा आहे. होमोझायगस डॉमिनंट काढायचा आहे म्हणजे काय काढायचं आहे बेटा तुम्हाला?
पी स्क्वेअर काढायचा आहे. ठीक आहे. होमोझायगस रेसेसिव्ह काढायचंय म्हणजे काय काढायचंय? क्यू स्क्वेअर काढायचंय. आणि हेट्रोझायगस डॉमिनंट काढायचंय म्हणजे काय काढायचंय? 2pq काढायचा है. काय काढायचा है बेटा? 2pq. ठीक है. तो आपको पता है डोमिनेंट अलील कैपिटल ए आपको दिया है बेटा 0.4. अगर डोमिनेंट अलील कैपिटल ए 0.4 दिया है, इसका मतलब क्या दिया है? p दिया है आपको. इसका मतलब आपको क्या दिया है बेटा? p. ठीक है. और आपके पास एक फॉर्मूला है p प्लस क्यू इज इक्वल टू 1. आपल्याकडे एक फॉर्म्युला काय बेटा? p प्लस क्यू इज इक्वल टू 1. ठीक आहे. मग आता जर समजा तुमच्याकडे p 0.4 आहे तर q तुमचा किती येईल? q येईल बेटा तुमचा 1 मायनस 0.4 म्हणजेच 0.6. q येईल तुमचा 0.6. तर p आहे तुमचा 0.4, q आला तुमचा 0.6. ठीक आहे. मग आता तुम्हाला काय काढायचंय? p स्क्वेअर काढायचंय. p स्क्वेअर काढायचंय म्हणजे तुमचा 0.4 चा स्क्वेअर येईल बेटा. क्यू स्क्वेअर काढायचंय म्हणजे येईल ते तुमचा 0.6 चा स्क्वेअर. आणि 2pq काढायचंय तुम्हाला म्हणजेच 2 इंटू 0.4 इंटू 0.6. बरोबर आहे. पी स्क्वेअर म्हणजे डॉमिनंट, होमोझायगस डॉमिनंट, क्यू स्क्वेअर म्हणजे होमोझायगस रेसेसिव्ह आणि 2pq म्हणजे हेट्रोझायगस डॉमिनंट. नीट मध्ये आलेला प्रश्न आहे बेटा हे. ठीक आहे. मग पी स्क्वेअर 0.4 चा स्क्वेअर म्हणजे किती? 0.16. हे किती येईल? 0.36. आणि हे किती येईल? 2448. 0.48. ठीक आहे. तर बघा 0.16 प्लस 0.36 प्लस 0.48 ह्या तिघांची जर तुम्ही बेरीज केली तर ते किती येतं बेटा? 1 येतं. ह्या तिघांची बेरीज केली तर ते किती येतं? 1 येतं. ठीक आहे. मग पी स्क्वेअर तुमचा आला 0.16. पी स्क्वेअर आला बेटा तुमचा 0.16. क्यू स्क्वेअर आला तुमचा 0.36 आणि 2pq आला बेटा तुमचा 0.48. ठीक आहे ना. मग 0.16 म्हणजेच 16%, 0.36 म्हणजेच 36% आणि 0.48 म्हणजेच 48%. ह्या सगळ्यांची गोळा बेरीज जर तुम्ही केली तर ते होतं बेटा तुमचं 100%. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर तुम्ही असं म्हणू शकता बेटा की होमोझायगस डॉमिनंटचं पर्सेंटेज किती? 16%. होमोझायगस रेसेसिव्हचं पर्सेंटेज किती? 36%. आणि हेट्रोझायगस डॉमिनंटचं पर्सेंटेज किती? 48%. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स तुमच्या नीटच्या परीक्षेमध्ये विचारण्याची शक्यता आहे. ठीक आहे. असे प्रॉब्लेम्स येतात बेटा. तुम्हाला होमोझायगस डॉमिनंट विचारतील, होमोझायगस रेसेसिव्ह विचारतील, हेट्रोझायगस डॉमिनंट विचारतील, डॉमिनंट अलीलची फ्रिक्वेन्सी विचारतील, रेसेसिव्ह अलीलची फ्रिक्वेन्सी विचारतील. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्याची शक्यता आहे. समजलं? तर हे क्वेश्चन आणि हे त्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही लिहू शकता. काही प्रॉब्लेम नाही. ठीक है. देखते हैं नेक्स्ट. लिखाइए. ये लिख लिया पूरा. चलो नेक्स्ट देखते हैं बेटा. दोन तीन क्वेश्चन बघितले तर तुम्हाला आयडिया येऊन जाईल याची. 25 इंडिव्हिज्युअल्स इन द पॉप्युलेशन आर होमोझायगस डॉमिनंट. ठीक आहे. हे बघा बेटा होमोझायगस डॉमिनंट इंडिव्हिज्युअल म्हणलंय. काय म्हणलंय बेटा? होमोझायगस डॉमिनंट इंडिव्हिज्युअल म्हणलंय ना. होमोझायगस डॉमिनंट. त्यांनी अलील बद्दल बोललेत का? नाही. ते कशाबद्दल बोलतायत? होमोझायगस डॉमिनंट. होमोझायगस डॉमिनंट म्हणजे कशाबद्दल बोलतायत ते? पी स्क्वेअर बद्दल बोलतायत. ठीक आहे. होमोझायगस डॉमिनंट बद्दल बोलतायत म्हणजे पी स्क्वेअर बद्दल बोलतायत. तर बेटा पी स्क्वेअर किती दिलाय? 25. पी स्क्वेअर किती दिलाय? 25. हे गिवन आहे. क्या है ये? गिवन. ठीक आहे. फायनल एक्झाम मध्ये असे गिवन फिवन लिहायची काही गरज नाही. इथं आपण तुम्हाला हे 30 सेकंड्स मध्ये सोडवायचे. 30 to 35 सेकंड्स. ठीक आहे ना. त्याच्यामुळे जेवढं फास्ट सोडवता येईल तेवढं सोडवत जा. हे तर तुम्हाला समजून सांगतोय मी, त्याच्यामुळे स्लोली सांगतोय. बाकी असे क्वेश्चन पटपट सोडवायचे बेटा. है ना. पटकन दिसलं पाहिजे. काय दिलंय? होमोझायगस डॉमिनंट दिलाय. होमोझायगस डॉमिनंट दिलाय म्हणजे काय दिला? पी स्क्वेअर दिला. पी स्क्वेअर किती दिलाय? 25. देन द इंडिव्हिज्युअल्स दॅट आर एक्सपेक्टेड टू बी होमोझायगस रेसेसिव्ह. म्हणजे होमोझायगस रेसेसिव्ह काढायचंय म्हणजे तुम्हाला काय काढायचंय? क्यू स्क्वेअर काढायचंय. अलील म्हणलंय का रे बेटा? नाही. इंडिव्हिज्युअल्स म्हणलंय. है ना. इंडिव्हिज्युअल्स म्हणलंय म्हणजे पी स्क्वेअर किंवा क्यू स्क्वेअर. अलील म्हणलं असतं तर पी किंवा क्यू. ठीक आहे. तर पी स्क्वेअर 25 दिलाय, क्यू स्क्वेअर काढायचा आहे. आपल्याला माहितीये बेटा पी स्क्वेअर 25 म्हणजे पी किती? 5. 5 म्हणजेच 0.5. बरोबर आहे. मग 0.5 आलं पी तर क्यू किती यायला पाहिजे? 0.5. आपल्याला माहितीये पी प्लस क्यू इज इक्वल टू 1. जर पी 0.5 आहे तर क्यू किती यायला पाहिजे?
0.5. ठीक आहे. हे प्रश्न तर हा जो क्वेश्चन आहे ना हे तर असं तोंडीत सोडवला पाहिजे. ठीक आहे ना. होमोझायगस डॉमिनंट दिलाय 25 म्हणजे त्याचा एलील किती आला पाहिजे पी स्क्वेअर 25 आहे म्हणजे पी किती येईल 5 म्हणजेच 0.5. ठीक आहे ना. मग क्यू स्क्वेअर किती यायला पाहिजे क्यू किती आला पाहिजे 0.5. क्यू 0.5 आहे. क्यू 0.5 आहे. ठीक आहे. मग आपल्याला काढायचंय काय है ना हे आलं क्यू पण आपल्याला काढायचं काय क्यू स्क्वेअर काढायचं म्हणजे 0.5चा स्क्वेअर 0.5चा स्क्वेअर म्हणजेच तुमचा 0.25 म्हणजेच 25 म्हणजे 25 इंडिव्हिज्युअल जर होमोझायगस डॉमिनंट असतील तर 25च इंडिव्हिज्युअल्स होमोझायगस रेसेसिव्ह असतील. क्यू 0.5 आले बेटा क्यू स्क्वेअर किती 0.25 म्हणजेच 25. ठीक आहे. सिंपल फाइन समझा. तर असे प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये विचारतात. इसको भी छाप लो. In a population of 1000 individuals, 360 belongs to genotype capital A. म्हणजे कॅपिटल ए टोटल इंडिव्हिज्युअल्स किती आहेत बेटा 1000. टोटल इंडिव्हिज्युअल्स किती आहेत 1000. 1000 इंडिव्हिज्युअल्स आहेत. त्याच्यापैकी 360 इंडिव्हिज्युअल्स कॅपिटल ए चे आहेत. ठीक आहे. म्हणजे कॅपिटल ए दिलाय बेटा तुम्हाला 360. कॅपिटल ए म्हणजेच पी म्हणजे तुम्हाला काय दिलंय पी स्क्वेअर दिलाय बेटा 360. इंडिव्हिज्युअल्स म्हणलंय ना इंडिव्हिज्युअल्स म्हणलंय म्हणजे पी स्क्वेअर. एलील म्हणलं असतं तर पी आलं असतं. ठीक आहे. सो इंडिव्हिज्युअल दिलेत बेटा पी स्क्वेअर दिला बेटा तुम्हाला 360. ठीक आहे. त्याच्यानंतर 160 दिलंय बेटा स्मॉल ए दिलाय बेटा 160. स्मॉल ए काय दिला बेटा 160. स्मॉल ए 160 दिलाय म्हणजेच काय दिलाय तुम्हाला क्यू स्क्वेअर दिलाय बेटा तुम्हाला 160. तर तुम्हाला काय म्हणायचंय बेस्ड ऑन दिस डाटा द फ्रिक्वेन्सी ऑफ एलील ए इन द पॉप्युलेशन इज. ए ची फ्रिक्वेन्सी काढायची आहे. ए काढायचा आहे म्हणजेच काय काढायचं आहे पी काढायचा आहे तुम्हाला. पी ची फ्रिक्वेन्सी काय असेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही अजून बऱ्याच गोष्टी तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता. आपण करणारच आहेत क्वेश्चन मध्ये. ठीक आहे. मग आता खूप सोपं आहे बेटा पी स्क्वेअर जर 360 असेल तर पी किती येईल सिंपल 360 0.6 किंवा आपण जसं म्हणतो 6चा वर्ग 36. ठीक आहे. म्हणजे हे किती येईल बेटा 0.6. पी किती येईल तुमचा 0.6. ठीक आहे ना. मग आता हे पी 0.6 खरं आहे का नाही हे प्रूफ करण्यासाठी आपल्याला माहिती बेटा पी प्लस क्यू इज इक्वल टू 1. तर पी जर 0.6 आला तर क्यू किती येईल 0.4. ठीक आहे. मग 0.4 चा स्क्वेअर किती येईल 16. बघा क्यू स्क्वेअर किती झाला 160. लक्षात आलं का. असं कन्फर्म करायचं आपण कन्फर्म करायचं. अजून ह्याच्यामध्ये आपण अजून हे नीट 2014 ला आलेला क्वेश्चन आहे. नीट 2014 एकदम सिंपल. हे काहीच करायची गरज नाही. 360 दिसलं 360 म्हणजे 36 म्हणजे 0.6 सिंपल 0.6 सिंपल. ठीक आहे. पी तुम्हाला एलिलिक फ्रिक्वेन्सी विचारलाय. काय विचारलंय बेटा तुम्हाला फ्रिक्वेन्सी ऑफ एलील ए विचारलाय म्हणजे पी विचारलाय. ए विचारलाय म्हणजे काय विचारलाय पी स्क्वेअर असलं असतं तर ते काय झालं असतं इंडिव्हिज्युअल झालं असतं. ठीक आहे. तर हे खूप सोपं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण अजून एक गोष्ट ऍड करू शकतो की 360 इंडिव्हिज्युअल्स डॉमिनंट आहेत होमोझायगस डॉमिनंट है ना 160 होमोझायगस रेसेसिव्ह. आणि तुम्हाला जर विचारलं की हेट्रोझायगस डॉमिनंट काढा हेट्रोझायगस डॉमिनंट काढा. अजून एक प्रश्न ह्याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो. हेट्रोझायगस डॉमिनंट काढा म्हणजे काय काढा 2pq. हेट्रोझायगस डॉमिनंट काढा म्हणजे काय काढा 2pq. ठीक आहे. मग आपल्याकडे आहे बेटा 2 इंटू पी किती आहे आपल्याकडं 0.6. ठीक आहे. क्यू किती आहे आपल्याकडं 0.4. ठीक आहे. मग हे किती आलं टोटल 0.48. याला इंडिव्हिज्युअल्स नंबर मध्ये करायचं झालं तर 480. आता ह्याला परत तुम्ही कन्फर्म करू शकता कसं 360 प्लस 160 प्लस 480. टोटल बघा टोटल किती येतं 1000. ठीक आहे. आणि इंडिव्हिज्युअल्स किती आहेत तुमचे 1000. फाईन. तर असं तुम्ही कन्फर्म पण करू शकता. तर बेटा हे सगळे कुठलेही प्रॉब्लेम सोडवण्याचं हे सगळ्यात मोठं ब्रह्मास्त्र आहे बेटा.
हे बघा, हे ब्रह्मास्त्र. ठीक आहे. तुम्हाला डॉमिनंट इंडिव्हिज्युअल्स किंवा डॉमिनंट इंडिव्हिज्युअलचं पर्सेंटेज विचारलं तर तुम्ही काय काढणार? पी स्क्वेअर. तुम्हाला हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल विचारलं किंवा हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअलचं पर्सेंटेज विचारलं, तुम्ही काय काढणार? 2pq. आणि तुम्हाला जर रेसेसिव्ह इंडिव्हिज्युअल्स किंवा रेसेसिव्ह इंडिव्हिज्युअलचं पर्सेंटेज विचारलं, तुम्ही काय काढणार? q स्क्वेअर. आणि तुम्हाला जर डॉमिनंट अलील किंवा रेसेसिव्ह अलील विचारलं, अलील, तर तुम्ही काढणार p किंवा q. समझा? इसी से रिलेटेड एक लास्ट और एक प्रॉब्लम ले लेते हैं हम लोग, है ना? एक और प्रॉब्लम लेते हैं. इन अ पॉपुलेशन ऑफ 2500 इंडिव्हिज्युअल्स 225 आर रेसेसिव्ह. ठीक आहे. परत कशाबद्दल बोललाय बेटा? परत कशाबद्दल बोललाय? इंडिव्हिज्युअल्स बद्दल बोललाय. कशाबद्दल बोललाय? इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे रेसेसिव्ह इंडिव्हिज्युअल्स किती? 225. रेसेसिव्ह इंडिव्हिज्युअल्स किती? 225. व्हॉट इज द नंबर ऑफ हेटेरोझायगस इंडिव्हिज्युअल्स? ठीक आहे. मग तुम्हाला रेसेसिव्ह इंडिव्हिज्युअल दिलाय. रेसेसिव्ह टोटल इंडिव्हिज्युअल किती दिलेत? 2500. 2500चं एक पॉप्युलेशन आहे. 2500चं एक पॉप्युलेशन आहे. त्याच्यामध्ये रेसेसिव्ह इंडिव्हिज्युअल दिलेत. रेसेसिव्ह इंडिव्हिज्युअल दिले म्हणजे काय दिले बेटा? q स्क्वेअर दिलाय. रेसेसिव्ह इंडिव्हिज्युअल दिले म्हणजे काय दिले? q स्क्वेअर. किती दिलाय बेटा? 225. रेसेसिव्ह इंडिव्हिज्युअल दिले म्हणजे काय दिले? q स्क्वेअर. q स्क्वेअर किती दिलाय? 225. ठीक आहे. म्हणजे आपण असं बनवू शकतो बेटा, असं बनवू शकतो 2500 पैकी 225. 2500. ठीक आहे ना? 2500 पैकी 225 काय दिले? तुमचा रेसेसिव्ह इंडिव्हिज्युअल. 2500 पैकी 225 म्हणजे 0.09. 2500 पैकी 225 म्हणजे 0.09. मग 0.09 आला बेटा तुमचा q स्क्वेअर. 0.09 काय आला तुमचा? q स्क्वेअर. इंडिव्हिज्युअल म्हणलं, इंडिव्हिज्युअल म्हणजे q स्क्वेअर. ॲलिल म्हणलं असतं तर q आलं असतं. ठीक आहे सर. इंडिव्हिज्युअल म्हणले q स्क्वेअर. मग 2500 पैकी 225 म्हणजे 0.09. मग 0.09 आला बेटा तुमचा q स्क्वेअर. q स्क्वेअर आला तुमचा 0.09 म्हणजे q किती येईल बेटा तुमचा? 0.3. q 0.3 जर आला तर p किती येईल? 0.7. कारण दोघांची बेरीज किती येते? 1 येते. दोघांची बेरीज किती येते बेटा? 1. जर q तुमचा 0.3 असेल तर p असेल तुमचा 0.7. तुम्हाला विचारलं काय? तुम्हाला हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल्स विचारले. तुम्हाला काय विचारले बेटा? हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल. हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल विचारले म्हणजे तुम्हाला 2pq विचारलाय. काय विचारलंय तुम्हाला? 2pq. म्हणजे किती येईल बेटा? 2pq 0.3 इंटू 0.7 इंटू 2. बरोबर आहे? 2 इंटू p किती आहे? 0.7. q किती आहे? 0.3. मग 7 3 21 21 2 42 म्हणजे 0.42. किती येईल बेटा? 0.42. मग 2500 पैकी 42% असतील तुमचे हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल्स. 2500चे 42% काय असतील बेटा तुमचे? हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल्स. ठीक है. सो इस तरह से आप निकाल सकते हो इसका हेट्रोजाइगस इंडिविजुअल्स, या फिर आप लोग बोल सकते हो कि एलील्स या कुछ भी. ठीक है ना. सो इस तरह से आप क्वेश्चन सॉल्व कर सकते हो बेटा. फाइन. उसके बाद जितने भी हमारी इवोल्यूशन की एग्जाम होंगी उस एग्जाम में हम लोग इस तरह के क्वेश्चंस देंगे आप लोग को. ठीक है. ताकि आपकी और अच्छे से प्रॅक्टिस हो. तुमच्या पेपरमध्ये मी तुम्हाला तुमची एक्झाम होईपर्यंत तुम्हाला इव्होल्यूशनचे असेच एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन्स देईल बेटा. हार्डीचे असे सोपे सोपे प्रश्न येतात बेटा. खूप जास्त अवघड असे काही येत नाहीत. ठीक आहे ना. तर बाकीचा आता रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनचा पार्ट आणि नॅचरल सिलेक्शनचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू बेटा. ठीक आहे. हार्डी वेन्सबर्ग तुमचं व्यवस्थित संपलंय. फाइन. सो तब तक के लिए स्टे ट्यून विथ आईआईबी थिंक नीट थिंक आईआईबी. थँक्यू.